नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर देशातलं महत्त्वाचं राजकीय रणांगण कुठलं होतं? महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएनं प्रचंड बहुमत मिळवलं आणि सत्ता स्थापन केली. आणि आता एनडीएला वेध लागलेत बिहारचे. बिहारमधल्या 223 जागांसाठी निवडणूक पार पडलीये. उद्या सकाळपासून बिहारच्या निकालाचे आकडे यायला सुरुवात होतील. उद्या दुपारपर्यंत बिहारमध्ये पुढच्या 5 वर्षांसाठी सत्ता नेमकी कुणाची याचं उत्तर मिळेल. तब्बल 20 वर्ष बिहारमध्ये सत्तेत असलेले नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या साथीनं या निवडणुकीतला सगळ्यात प्रमुख चेहरा आहेत. केंद्रामध्ये नितीश कुमार यांचा टेकू केंद्र सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपशी जुळवून घेण्यात यावेळी फारशी अडचण आली नाही. पण नितीश कुमार यांचं वाढतं वय हे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही आव्हानापेक्षा या निवडणुकीमध्ये जास्त मोठं आव्हान ठरलं. भाजपची बिहारचं मैदान भाजपसाठी कायमच अवघड राहिलंय, कारण उत्तर भारतामधल्या बहुतांश राज्यांमध्ये एकहाती सत्ता मिळवणारी भाजप बिहारमध्ये मात्र आजपर्यंत हा करिश्मा दाखवू शकलेली नाही. इंडिया आघाडीमध्ये आरजेडी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी सुरुवातीपासूनच सावध पावलं टाकली. जागा वाटपामध्ये दोघांमध्ये सगळं काही जुळत नाही असं वाटत होतं, पण जागा वाटप पार पडलं. मतदान याद्यांमधल्या घोळाचा मुद्दा बिहार निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी देशव्यापी बनवला. याच मुद्द्यावरची त्यांची यात्रा तिलाही मोठा प्रतिसाद मिळाला. पण बिहारच्या मतदारांसाठी हा मुद्दा किती प्रभावशाली ठरलाय याबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्रशांत किशोर जे आतापर्यंत राजकीय रणनीतिकार सेफॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जात होते, जे आतापर्यंत इतरांना त्यांच्या निवडणुका लढवायला मदत करत होते, ते यावेळी स्वतः मैदानात उतरले. सुशिक्षित तरुण मतदारांना टार्गेट करण्याची त्यांची भाषा आणि भूमिका किती मतदारांना आकर्षित करते यावर फक्त प्रशांत किशोर यांचंच नाही तर इतर पक्षांचंही भवितव्य अवलंबून असेल. चिराग पासवान, एमआयएम, डावे पक्ष हे या रिंगणातले आणखीन काही महत्त्वाचे प्लेयर्स आहेत. एक्झिट पोलमध्ये तरी बिहार पुन्हा एकदा एनडीएच्याच बाजूने उभा राहतोय असं दिसतंय. पण बिहार निवडणुकांच्या निकालाला काही तासच शिल्लक असताना एक्झिट पोलच्या आकड्यांचा नेमका अर्थ काय आणि बिहारची ही निवडणूक देशासाठी कशी महत्त्वाची आहे याबाबत बोलायचंय. पण या अगोदर पाहूयात की जे सगळे एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत आतापर्यंत त्या एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात. मॅट्रिक्सचा जो एक्झिट पोल आहे त्यामध्ये एनडीएला 147 ते 171 जागा मिळताना दाखवलंय, तर महागठबंधनला 90 ते 60 जागा मिळताना दाखवलंय. इतर पक्षांना 6 ते 12 जागा, म्हणजे इथे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागा मिळताना दाखवलंय, तर 110 ते 108 जागा या एमजीबीला मिळताना दिसतात. इतर पक्षांना 3 ते 5 जागा मिळताना दिसतात. पोल डायरीचा जो एक्झिट पोल आहे त्यामध्ये 184 ते 209, म्हणजे जवळपास सगळ्यात जास्त जागा जर एनडीएला कुठल्या पोलनं दिलेल्या असतील तर त्या पोल डायरीच्या या आकड्यांमध्ये आहेत. 184 ते 209 इतक्या जागा इथे एनडीएला मिळताना दिसतात, तर 57 ते 39 जागा या महागठबंधनला इंडिया आघाडीला मिळताना दिसतात. इतर पक्षांना 1 ते 5. प्रजाचा जो पोल आलेला आहे त्यामध्ये 186 जागा, इथे कुठली रेंज देण्यात आलेली नाहीये, पण 186 जागा एनडीएच्या खात्यात जाताना दिसतात. 50 जागा महागठबंधन इंडिया आघाडीच्या खात्यात जाताना दिसतात. इतर पक्षांना 7 जागा मिळताना दिसतात. पोलस्टॅटचा जो सर्वे आलेला आहे, एक्झिट पोल आलेला आहे, त्यामध्ये 133 ते 148 जागा या एनडीएच्या खात्यात जाताना दिसतात, तर महागठबंधनच्या खात्यामध्ये 107 ते 90 जागा जाताना दिसतात. 3 ते 5 जागा या इतर पक्षांना जाताना दिसतात. तर पोल ऑफ पोल काय सांगतो? पोल ऑफ पोल हे सांगतो की 147 ते 160 जागा या एनडीएच्या खात्यामध्ये जाऊ शकतात. 94 ते 77 जागा या महागठबंधनकडे जाऊ शकतात, तर 2 ते 6 जागा या इतर पक्षांना मिळू शकतात. 243 जागांसाठीची ही निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे आता काही तासांमध्येच कळेल. दोन 2020च्या तुलनेमध्ये 2025 मध्ये जागा वाटप नेमकं कसं होतं, 2020चं पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं ते बघूयात. बिहार निवडणुकांमध्ये 2020ला जेव्हा 5 वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळेस 243 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. 122 बहुमताचा आकडा होता.
एनडीएला मिळाल्या होत्या 125 जागा आणि महागठबंधनला मिळाल्या होत्या 110 जागा. दोघांमध्ये फरक होता 15 जागांचा आणि इतर पक्षांना जागा मिळाल्या होत्या 8. पुन्हा एकदा तशीच लढत आहे एनडीए आणि महागठबंधन. गेल्या वेळेसच्या 15 जागांचा जो फरक होता तो फरक जास्त होतोय का आणि कुणाच्या बाजूला जास्त जागा निघतायत याकडे लक्ष लागले. पण सध्या जे एक्झिट पोलचे आकडे आले त्यानुसार तरी सगळ्यात जास्त जागा या एनडीएलाच पुन्हा मिळताना दिसत आहेत. नितीश कुमार आणि भाजप हे दोघेही पुन्हा सत्तेच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहेत. दोन 2020ला जागांचे जर आपण बघितलं गणित काय होतं तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल जेडीयूला जागा मिळाल्या होत्या. पण दुसरीकडे जर महागठबंधन मधला सगळ्यात प्रमुख पक्ष होता आरजेडी, तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आला होता. 75 जागा आरजेडीला मिळाल्या होत्या. पण आरजेडीचा जो सहयोगी पक्ष होता काँग्रेस, त्यांना मात्र 19च जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं आरजेडी जरी मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला असला तरी आरजेडीला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नव्हता, कारण काँग्रेसच्या जागा कमी होत्या. त्यामुळेच एनडीएला सत्ता स्थापन करणं सहज शक्य झालं. एक्झिट पोलच्या या आकड्यांचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत आहेत. सुनीलजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. राजकीय विश्लेषक अतुल पेटकर आपल्या सोबत आहेत. अतुलजी नमस्कार, आपलंही स्वागत. आणि थोड्याच वेळात काँग्रेसच्या माजी महिला उपाध्यक्ष संगीताताई तिवारी आपल्या सोबत असतील. अगदी काही वेळातच ते आपल्याला जॉईन होतील. अतुल पेटकर सरांकडे सुरुवातीला जाऊयात. अतुलजी, कुठल्याही राज्याची निवडणूक झाली की एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याची सगळ्यांना उत्सुकता असते. बऱ्याच वेळेला एक्झिट पोलने दिलेले आकडे आणि त्यानंतर आलेले रिझल्ट याच्यामध्ये व्यस्त प्रमाण सुद्धा दिसलेलं आहे. पण जनरली एक्झिट पोलचे आकडे हे साधारण येणाऱ्या निकालाचा कल दाखवणारे असतात असं मानलं जातं. आता जेव्हा हे आकडे सगळे समोर आलेले आहेत बहुतांश आकड्यांमध्ये, म्हणजे असा कुठलाच एक्झिट पोल नाहीये की ज्यानं महागठबंधनच्या बाजूने आकडे दाखवलेले आहेत. सगळे एनडीएला सत्ता मिळेल असं दाखवतात आणि एनडीए साठी जागा सुद्धा वाढताना दिसतात. काय तुमचं आकलन आहे या आकड्यांसंदर्भातलं? असं आहे की आपण हे तर अगदी खरंच आहे की कुठल्याही एक्झिट पोलचे आकडे हे काही तंतोतंत कधीच उतरत, कधी ते भविष्यासारखं असतं. म्हणजे खरं निघाला तो मग मी सांगितलंच होतं बा असं होणार म्हणून. तर काही वेळा खूप तंतोतंत, काही बहुतेक वेळा ते जवळपास जाणारे असतात. पण एवढं निश्चित आहे की ते कल दाखवतात. म्हणजे कल वारे कोणाकडे आहे याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर सध्याचे एकंदर आकडे पाहिले सगळे वेगवेगळ्या एक्झिट पोलचे, तर अगदी हे खरं आहे की ते रालोआकडेच दाखवत आहेत. आणि परत एकदा बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार असं समीकरण येईल असं सध्या एकंदर चित्र आहे. उद्या निकालानंतर ते अधिक स्पष्ट होईल. बरोबर. सकाळ पण सध्या तरी फार बदल होतील आणि एकदम असं आपण ज्याला वाताहत म्हणतो किंवा खूप भयंकर बदल असं वगैरे सध्या तरी दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परत हेच सरकार येईल असं वाटतं. बरं, पण आता त्याच्यामध्ये आकड्यांमधला एक हे असं आहे की गेल्या वेळेस 110 जागा यांना मिळाल्या होत्या, महागठबंधनला मिळाल्या होत्या. म्हणजे दोघांमध्येही जवळपास 15 जागांचा फरक होता सत्ता स्थापन करताना. फार मोठा फरक नव्हता. पण यावेळेस तो फरक वाढताना दिसतोय. एनडीएला जास्त जागा मिळताना दिसतात. म्हणजे काही एक्झिट पोल्सनी तर 180 ची रेंज, 140 ची रेंज दाखवलेली आहे. मग एवढा जर बदल होत असेल तर काय नेमकी कारण आहेत की एनडीएला जास्त जागा मिळताना दिसत आहेत 2020च्या तुलनेमध्ये? नाही, मधल्या आता हे परत तेच आहे की मागे येताना 110 यांना मिळालं होते, रालोआला 125 मिळाले होते. अदर मध्ये 7 होते आणि एकच अपक्ष होता. आणि मागच्या वेळेस आपण लक्षात घेतलं 2020 मध्ये की भाजपच्या जागा जास्त असूनही त्यांनी नितीश कुमारांना सीएम केलं होतं. 74 आणि 45 असं असतानाही मुख्यमंत्री मात्र नितीश कुमारांना केलं. त्याच्यामुळे परिस्थिती पाहून वागणे हे एक भाजपचं कायमचं धोरण राहिलं आहे. म्हणजे आपल्याला जसं अमित शहा महाराष्ट्रात म्हणाले होते की उघड्या नकोत आम्हाला, पण त्यांना बिहारमध्ये सध्या तरी याच्याशिवाय पर्याय नाही. आपण जर बघितलं की ही 17 निवडणुका झाल्या याच्या आधी, म्हणजे 1951 पासून जर आपण बघितलं तर ही 18वी निवडणूक आहे. यापूर्वी 17 झाल्या.
आणि पूर्वी संयुक्त होतं, बिहार आणि ओरिसा एकच राज्य होतं. हो म्हणजे हो. हा, तेव्हा जर बघितलं 324 जागा राहायच्या आणि सुरुवातीला काँग्रेसला 239 अशा वगैरे जागा मिळाल्या होत्या. हम्म. आणि नंतर आपण बघितलं तर काँग्रेसचा ग्राफ कमी कमी होत आला आणि 210 मध्ये तर काँग्रेसला फक्त 4 जागा मिळाल्या हम्म. पूर्ण लढून. तर पूर्ण म्हणजे 200, म्हणजे तेव्हा बीजेपी 91, जेडीयू 115 आणि काँग्रेस फक्त 4 जागांवर होती. हम्म. तर हा एकंदर ग्राफ आणि कामगिरी बघितली आणि थोडा मी सांगितलं की काँग्रेसचं एकंदर जे काम आहे सध्याचं, हम्म. सगळं बिनसलेलं ते पाहता मला वाटत नाही की हम्म. फार फरक पडेल. आणि परत जागांचा फरक असणार नाही, बरं हे खूप नाही राहणार, पण साधारण 135-40 हे जे दाखवत आहे हम्म. तोपर्यंत तर आहे. हे खरं आहे, फार कारण काँग्रेसला गेल्या गेल्या 15-20 वर्षांमध्ये बिहारमध्ये पुन्हा रिवाईव्ह करता आलेलं नाहीये. त्यांनी प्रयत्न नाही, तर बिलकुल केला. नाही. प्रयत्न केला म्हणजे या अगोदरच्या 2020च्या निवडणुकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळेसही काही गणितं चुकली. त्यावेळेस असं बऱ्याच जणांचं म्हणणंही होतं की जास्त जागा या आरजेडीला दिल्या असत्या तर कदाचित फरक पडला असता. बहुधा त्याचीच म्हणजे परिणिती म्हणून पण यावेळेस काँग्रेसनं जागा कमी घेतल्यात. नाही, अजून याच्यात आपण एक बघितलं तर जेव्हा ते संयुक्त 324 जागा होत्या, हा. आपण जर इतिहास बघितला तर जनसंघापासून म्हणजे सुरुवातीला जनसंघाला 25, 35, 39 अशाच जागा मिळत आल्या. हम्म. हम्म. पण सर्वाधिक जागा त्यांना मिळाल्या 2010 मध्ये हम्म. 91. हम्म. तर भाजपचं कसं वेट अँड वॉच, श्रद्धा सबुरी आणि हळूहळू त्या पक्ष जुळवून घेत आपली स्पेस तयार करणे. बरोबर आहे. म्हणजे आपण जर बघितलं की खूप गच्च भरलेला डबा असतो रेल्वेचा किंवा बसचा, आणि आतला प्रत्येक जण म्हणतो असतो येऊ नको, आधीच खूप गर्दी आहे. तो म्हणतो मला उभं राहायला तर जागा दे फक्त. हम्म. आणि एक तर उभा राहिला की तो हळूहळू स्वतःसाठी जागा करून जागाही मिळवतो. हम्म. ही भाजपची पद्धत राहिली आहे. त्याच्या आताही तेच होईल. आता त्यांनी हे निश्चितच आहे की त्यांना पूर्णपणे सत्ता स्थापन कधीच करता आली नाही बिहारमध्ये. बिहारमध्ये नाही आली. एक हाती ज्याला आपण म्हणतो हम्म. तशी कधी करता आली नाही. त्यांचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते एकदा, हम्म. हम्म. पण अजूनही भाजपला सध्या तरी मला असं वाटतं की नितीश कुमारांशिवाय काही पर्याय दिसत नाही. हम्म. आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात की वाढतं वय, हम्म. तर राजकारणात वाढतं वय हे अधिक कामाचं असतं. तुम्ही बघा, मल्लिकार्जुन खरगे 83 वर्षाचे आहे. हम्म. मनमोहन सिंग असेल किंवा आताही जो भाजप आणि मोदींमध्ये जो एक वाद झाला होता हा. की 75 नंतर रिटायर्ड व्हा, हो. तर शेवटी भागवतांना खुलासा करावा लागला की असं काही नाही आहे, हम्म. तेही काम करतील आणि मीही करीन. येस. त्याच्यामुळे वाढतं वय हे राजकारणात लागू नाही होत, हम्म. हम्म. ते फक्त सरकारी आणि खासगी नोकरीमध्येच लागू होतं. बरं, त्या वाढत्या वयाच्या मुद्द्यावर येऊया आपण, कारण त्यावर एवढीच चर्चा होणार नाही. त्या अगोदर भाजपकडे जाऊयात. विनायक आंबेकरजी, जे आकडे आलेले आहेत सध्या एक्झिट पोलचे, काही तास आहेत आपल्याकडे खरे आकडे यायला, पण एक्झिट पोलचे आकडे तरी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे आहेत ना? एक्झिट पोलच्या आधी सुद्धा आमच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि ते हास्य कायम राहील. बर. कारण भाजप हा कधीही निवडणुकीतल्या यशाचं म्हणजे त्याच्यासाठी निवडणूक लढवत नाही. यश मिळवायचं असा निर्धार करून निवडणूक लढवतो आणि ती जिंकतो. भाजपने गेल्या 11 वर्षामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये बिहारचा जो सर्वांगीण विकास केलेला आहे, त्यामुळे भाजपला ही खात्री नक्कीच होती की भाजप हा म्हणजे एनडीए ही आघाडी चांगलं यश मिळवेल. मोदींनी गेल्या 11 वर्षामध्ये बिहारसाठी 4 लाख कोटी रुपयांची योजना दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बिहारमधले रस्ते असतील, बिहारमधली रेल्वे असेल. रेल्वेचं जर आपण उदाहरण घेतलं तर 2009 ते 2014 या युपीएच्या काळामध्ये बिहार मधल्या रेल्वेवरती फक्त 1100 कोटी रुपये खर्च झाले. त्याच्या तुलनेमध्ये भाजपने 25-26 या वर्षासाठी बिहार या एका राज्यातल्या रेल्वेच्या विकासासाठी 10,006 कोटी रुपये एवढे खर्च केलेले, तेवढं बजेट दिलेलं आहे. या स्केलचा विकास बिहारचा झालेला आहे. त्यामुळे बिहारची जनता ही भाजपच्या बरोबर, एनडीएच्या बरोबर राहील. त्याचबरोबरनी नितीशजींचं जे वागणं आहे, 2007 साली त्यांनी आणलेली जी
मुलींसाठी सायकल सायकल देण्याची योजना आहे. हम्म. ती निष्ठेने त्यांनी आजपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि या वर्षी भाजपच्या सगळ्या ज्या महिलांसाठीच्या योजना आहेत त्या गेल्या 11 वर्षामध्ये तिथे राबवल्या जातात, ज्याच्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, हर घर नर से जल योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे. या सगळ्या योजनेच्या लाभार्थी हे सगळे बिहारची जनता आहे. बिहारच्या जनतेमधल्या 70 लाख शेतकऱ्यांना आपण प्रधानमंत्री जी सन्मान योजना आहे त्याचा फायदा मिळतो आणि अशा सगळ्या योजनांमुळे बिहारची जनता ही भाजपकडे, एनडीए कडे सुशासन पर्वासाठी पाहते. त्यामुळे आपल्याला विजय मिळेल हा एनडीएला विश्वास होता आणि त्याच विश्वासाने आजही एनडीए हसते. बर, ठीक आहे. बघूया आता उद्या आपल्याला निकालाचे आकडे येतील त्यावेळेस कळेल. संगीता तिवारी जी आपल्या सोबत आहेत. संगीता ताई नमस्कार. नमस्कार. बर, बिहारमध्ये ताकद तर खूप लावली काँग्रेसनं, आरजेडीने सुद्धा काँग्रेसला चांगली साथ दिली, पण एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते काही तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे दिसत नाहीयेत. ताई आता उद्या आहेच ना, मतगणना उद्या आहे, आपल्याला कळेलच. परंतु मुद्दे जे आहेत हे जे डायव्हर्ट करतायत मुद्दे, त्याच्यामध्ये मला सांगा ना, जर एवढ्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने तिथं प्रोग्रेस केलाय तर भारतीय जनता पार्टी पण काही कमी मेहनत घेत नाहीये, तिथे भरपूर मेहनत घेतीये. म्हणजे पीएमनी एवढ्या सभा घेणं, अमित शहानी एवढ्या सभा घेणं, कुठंतरी ते राहुल गांधी प्रियंका गांधींना घाबरले. युवकांचं पलायन होतंय. युवकांचं पलायन कशासाठी होतं? कामासाठी. अजून बिहारमध्ये तुम्ही रोजगार पण देत नाहीये. नितेशला कधी वापरायचं नाही वापरायचं हे तुमचे खेळ चालू आहेत. पण एकंदरीत जर तुम्ही बिहारचं राजकारण पाहिलं तर ते त्यांनी हिंदुत्ववादी करून ठेवलंय. तिथं विकास विकास काही नाही, विकास जन्मलाच नाहीये बिहारमध्ये. आज बिहार मधली लोक महाराष्ट्रात, विदर्भात सगळीकडे जाऊन का काम करताय विचारा ना. भारतीय जनता पार्टीने एवढा प्रोग्रेस केला तर का तिकडचे क्राऊड इकडे येतंय? आणि त्याचा निश्चित काँग्रेसला फायदा होईल ना. जे जे मुद्दे राहुल गांधींनी मांडलेले आहेत, जे जे मुद्दे प्रियंका गांधींनी मांडलेले आहेत, ते बिहारवाल्यांना तेच सांगतायत की नुसतं आपण हिंदू मुस्लिम करून विकास नाही होणार. विकास हा विकासानेच होणार आहे. बर, आता बघू उद्याच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला कळेल की हे काय येत आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सुनील मोदीजी, विकासाचे मुद्दे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्वाचे असतात. बिहारची निवडणूक अपवाद नाहीये, पण बिहारच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य जे देशातल्या इतरही बऱ्याचशा राज्यांना लागू ठरतं ते म्हणजे जातीय समीकरण. बिहारमध्ये प्रत्येक जातीची समीकरण मांडणं हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा होतं. म्हणजे अगदी नितीश कुमारांना ईबीसीचा असलेला पाठिंबा जवळपास 36% मतं त्यांच्याकडे आहेत, किंवा इकडे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि आरजेडीला मिळणारा MY पाठिंबा, मुस्लिम आणि यादव यांची, या गणितांचाच पुन्हा एकदा फायदा होणार की तुम्ही जे मुद्दे उठवले होते मग त्याच्यामध्ये मतदार याद्यांमधल्या घोळाचा मुद्दा होता, जसं संगीताताईंनी सांगितलं तसे विकासाचे मुद्दे होते, बेरोजगार तरुणांचे मुद्दे होते, स्थलांतराचे मुद्दे होते. काय वरचढ ठरते की पुन्हा एकदा जातीच्याच आधारावर बिहार मधलं मतदान झाले? कविताजी नमस्कार. मला थोडासा वेळ अधिक द्या. मला 2-3 मुद्दे महत्वाचे मांडायचे. ठीक. एक, निवडणूक पूर्व जे सर्वे आलेले आहेत ते सर्वे एक लाईन ऑफ ऍक्शन दाखवतं, याच्याबद्दल माझं दुमत नाहीये. म्हणजे मी हे मान्य करतो, जर ते लाईन ऑफ ऍक्शन असेल तर कदाचित आमचं सरकार म्हणजे आमच्या आघाडीचं सरकार जे आम्ही इंडिया आघाडीमध्ये येणार नाही. परंतु मी 2 मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो की देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी डिंडोरला पिटला की 300+, 320+, 350+, ही विकास कामं, ती विकास कामं. सर्वेमध्ये पण सगळ्या अनेक सर्वेमध्ये त्यांना 300च्या वर जागा दिल्या होत्या, पण 240च्या वर त्यांच्या जागा निवडून आल्या नाही. त्यामुळे त्यांनी जो काही विकास केला असा जो दावा करतात तो परिपूर्ण विकास नाही असं माझं मत आहे. दुसरं उदाहरण देतो मी आपल्याला. महाराष्ट्राच्या परवाच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळेल असं कुठल्याही चॅनलनं दाखवलेलं नव्हतं. मी सहज आता अभ्यास केला, माझ्याकडे काही आकडेवारी आली. एका चॅनलनं फक्त 220 ते 222 सांगितले होते आणि सगळ्यांनी सांगितलं होतं 170, 180, 168
काही वेळा इक्वल असं सांगितलं होतं, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी आली. मग अशा वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी आली तर ती काही विकासाची झाली म्हणून आली का, तुम्ही अजित पवार सारख्या भ्रष्टाचार माणसाला घेतलं म्हणून झाली का, शिंदे शिवसेनेला फोडून घेतलं म्हणून ही मेजॉरिटी आली? याचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मार्गाने ही सरकार आलेलं आहे. आता त्याच्यावर वाद नको आहे किंवा नाही, कारण का त्याच्यावर आता बोलण्यातही अर्थ नाही. पण बिहारमध्ये आम्ही एक प्रिकॉशन घेतली. बिहारमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते बिहारमध्ये घडू नये याची प्रिकॉशन घेतली. मी 2 मुद्दे आपल्याला सांगतो. टक्केवारी जी वाढली आहे ना, असं जे सांगतायत ना, की ऍक्च्युली टक्केवारी वाढलेली नाहीये. जी 4.5 लाख मयत अमुक तमुक जी लोकसंख्या लोकसभेनंतर कमी झाली किंवा अनेकाच्या 20 वर्षात जी कमी झाली, त्यामुळे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते पर्सेंटेज वाढलेलं आहे. मतांची जर आकडेवारी उद्या बघाल तर ती साधारणतः 1-2% आहे. हा त्यातला तुम्ही एक मोठा फरक लक्षात ठेवा. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला ऑनलाईन नोंदणी करता आली नाही आणि म्हणून माझं असं मत, फक्त 2.5 लाख नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जी 68 लाख नोंदणी केली होती तसा नोंदणीचा प्रकार त्यांना करता आला नाही. रोज आमचे लोक त्या मतदार यादीचे जे फळ्यावर जे मतदार लावत होते त्याचं व्हेरिफिकेशन करत होते, जे आम्ही महाराष्ट्रात केलं नाही. आम्ही महाराष्ट्रात फसलो, आम्हाला हा फसवा प्रयोग आमच्या लक्षात आला नाही, तो तिथं आम्ही अडवलेला आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा, मुद्दे जे धरून आपण इलेक्शन जी लढतो, गेल्या 20 वर्षामध्ये मगाची आपले एक्सपर्ट विश्लेषण म्हणत होते की भारतीय जनता पार्टी ही एका ट्रेनमध्ये एका चढते आणि त्यातनं ती जमवते. माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीनं जिथं बिहारमध्ये जे सत्ता मिळवलेली आहे आणि जी लोक घेतलेली आहेत त्यातले 30% काँग्रेसचे भ्रष्टाचारी लोक घेतलेले आहेत. म्हणजे त्यांनी पूर्वी भ्रष्टाचारीचा आरोप केला आणि त्यांना तुम्ही गोदीवर घेऊन राजकारण करताय आणि हे विकासाच्या गप्पा मारतायत. तरी देखील आंबेडकर साहेब सहित सगळ्यांना माझं लखलाप आहे, तुम्ही आनंदित राहा. जर तुमचं सरकार आलं तरी आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला जो विरोध करायचा आहे तो आम्ही विरोध करत राहू. आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ, लोकांच्या पर्यंत तुमच्या फसव्या विकासाचा पर्दाफाश करू, हे आमचं मत आहे. आणि उद्यापर्यंत आपण पाहू काय होतं. ठीक आहे, चला. अतुल पेटकर, जे 2-3 मुद्द्यांवर आपल्याला एक्सप्लेनेशन लागेल तुमच्याकडून. त्याच्या पहिल्या म्हणजे जागा वाटप. यावेळेसच्या जागा वाटपामध्ये काही बदल दिसले. म्हणजे एक बदल दिसला तो इंडिया आघाडीच्या महागठबंधनच्या जागा वाटपामध्ये, जिथं काँग्रेसनं कमी जागा घेतल्या. तर याचं एक कारण सांगाल? आणि भाजपा आणि जनता दल युनायटेड यांच्यामध्ये जे जागा वाटप झालं त्यातही बदल झाला. म्हणजे जनता दल युनायटेडने मागच्या वेळेस जेवढ्या जागा लढवल्या होत्या त्याच्यापेक्षा कमी लढवलेल्या आहेत. आता याचं कारण एलजेपी आहे की आणखीन काही आहे? नाही, काँग्रेसला कमी जागा लढवण्याचं कारण मला तरी असं दिसतं की आत्मविश्वास गमावलेला पक्ष आहे काँग्रेस. जस्ट चित्र सध्या दिसतं किंवा त्यामध्ये असं ज्या फुल स्विंगनी एखाद्याने ह्या निवडणूक, जसं आमच्या ताई म्हणाल्या की बा हे भिले वगैरे, काँग्रेसच्या ताई म्हणाल्या की भिले वगैरे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपा हा 24 तास इलेक्शन मोडवर असणारा पक्ष असतो आणि अगदी ह्या आपण बघितलं की ह्या नगर परिषद असू दे, ग्रामपंचायत असू दे, कुठल्याही निवडणुका तो पक्ष लाईटली घेत नाही. अगदी गांभीर्यानंच निवडणूक म्हणजे गांभीर्यानंच लढली पाहिजे अशा पद्धतीने भाजप निवडणुका लढवतो. त्याच्यामुळे काँग्रेसने कमी जागा घेतल्या कारण त्यांना लक्षात आलं की आपण उगीच इथे जास्त जागा घेऊन परत आपण जर आपल्या जागा कमी आल्या, जसं एकदा झालं होतं की त्यांच्या जागा कमी आल्यामुळे त्यांना आता जसं मागे मला वाटतं 2020लाच की काँग्रेसच्या जागा कमी असल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. असं होऊ नये म्हणून ही तडजोड केलेली असू शकते. आता त्यांच्या नेतृत्वाने असा विचार केलेला कदाचित असू शकतो. आणि भाजप नेहमीच सगळ्या गोष्टी गणित जुळवून वगैरे सर्व करतो. त्याच्यामुळे काही असं फार मला वाटत नाही याच्यात. बरं, म्हणजे तिकडच्याही जागा याच्यामध्ये काही तुम्हाला फार वाटत नाही, इकडेही नाही. महिला मतदारांच्या मुद्द्याबद्दल पेटकर सर सांगा, कारण महिला मतदार हा
नितीश कुमार यांनी स्वतःसाठी तयार केलेली एक वेगळी कॉन्स्टिट्युएन्सी आहे बिहारमध्ये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण अगदी ज्याचा उल्लेख मगाशी विनायक आंबेकरांनी केला, ती जी महिलांना सायकल, शाळेतल्या मुलींना सायकल वाटण्याची जी त्यांची स्कीम होती, जी नंतर बऱ्याच राज्यांनी कॉपी केली आणि त्याचा खूप मोठा फायदा सुद्धा बिहारमध्ये झाल्याचा दावा केला जातो. तिथपासून जो महिला वोटर्सना एक कॉन्स्टिट्युएन्सी बनवण्याचा नितीश कुमार यांचा जो प्रवास सुरू झालाय तो अजूनही तसाच आहे. म्हणजे या निवडणुकीच्या अगदी सुद्धा नितीश कुमार यांनी महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये रोजगारासाठी, उद्योग सुरू करण्यासाठी टाकले होते, तो त्याचाच एक प्रकार. तर आता हा जो महिला मतदार आहे, ज्याचा टक्का सुद्धा मतदानामधला टक्का, फक्त मतदार म्हणून नाही, मतदानामधला टक्का सुद्धा जास्त आहे, हा पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या बाजूने उभा राहणार का? त्याचा फायदा नितीश कुमार, भाजप यांना होणार का? बिलकुल 100% होणार. महाराष्ट्रातही लाडकी बहीण काम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लाडकी बहीण कामाला आलीच, तशी ती इथे येणार. बर. आणि महाराष्ट्रात तर आपण सध्या 1,500 देतो, ते 2100 म्हणाले, पण ते इतक्या लवकर होईल असं दिसत नाही. याच योजनेत बरेच गडबड आणि घोळ आहे, पण ठीक आहे, 1,500 निदान सध्या तरी येत आहे. पण बिहारमध्ये 10,000 एकदम दिले, 1.5 आणि तो खूप फरक आहे. त्याच्यामुळे महिला निश्चितच नितीश कुमार, म्हणजे काय, नितीश कुमार आता भाजपा सोबतच आहेत आणि ते राहतील. म्हणजे त्यांना कळलं आहे की आपल्याला भाजपा सोबत राहिलं तर आपण काही गोष्टी करू शकू बिहारसाठी. बर. त्याच्यामुळे तो लाडक्या बहिणी. पण नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास पाहताय, तुम्ही खात्रीनं सांगताय का? याच्या मी सांगतो ना, याच्यापूर्वी त्यांनी 4 वेळा अशा पद्धतीने बदल केले, पलटी मारली आहे. त्यांचं नाव पडलंय पलटूराम असं. हो, पण शेवटी असं आहे ना की माणूस अनुभवाने शहाणा होतो ना. एकंदर राजकीय परिस्थिती पाहता आता ते, मला असं वाटतं, हे माझं निरीक्षण आहे. तेच मला म्हणायचं होतं की हे नेमकं कुणाला समजवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? नाही, तुम्ही बघा, माझं जे निरीक्षण आहे की ते अनुभवाने माणूस खूप काही शिकतो. तो शेवटी अनुभव सर्वात मोठा शिक्षक असतो माणसाचा. बरोबर. आणि नितीश कुमारांचं वय पण आहे ना आता, तेवढा अनुभव आहे म्हणजे. नाही, वय, मी परत सांगतो, वयाचा फॅक्टर येत नाही कुठेच. राजकारणात जेवढा जास्त वय तेवढा माणूस तरुण असतो. नाही, पण इथला त्यांच्या वयाचा फॅक्टर हा फक्त आकडा नव्हता ना, त्यात काही त्यांची स्टेजवरची जी वागणं होतं त्याच्या अनुषंगाने त्याची चर्चा झाली होती. अदरवाईज नुसतं त्यांच्या वयाचा आकडा म्हणून चर्चा होण्याचं काही कारणच नव्हतं. म्हणजे कदाचित एनिवेज. संगीताताई, मगाशी तुम्हाला खूप हसू येत होतं, ते कुठल्या मुद्द्यावर येत होतं ते मला सांगायलाच तुम्ही. मला पलटूराम आणि महिलांना जे पैसे आकर्षण केलेलं आहे, जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना केली, नंतर तिजोऱ्या रिकामा दाखवायला लागले, पण आज इतकं वाईट वाटतंय की बिहारमध्ये सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेचं पतन झालंय, ते महिला भोगतायत. आणि तुम्ही काय महिलांना 10,000 रुपये देतायत? महिला सुरक्षित नाहीयेत. आज तुम्ही जर इंस्टाग्राम उघडलं तर अर्धे भाजपचे नेते महिलांबरोबर काय करतायत, डोळे मिटायची वेळ येते हो. म्हणजे काय दाखवतोय, काय आपण करतोय, काय आणि लोकांसमोर वाढतोय काय. म्हणजे भाजपच्या वेगवेगळ्या 3 ह्या आहेत की दाखवण्याच्या गोष्टी वेगळ्या, बोलण्याच्या आणि करण्याच्या. त्याच्यामुळे महिला किती सुरक्षित आहेत आणि किती युपी आणि बिहारमध्ये, म्हणजे मी स्वतः युपीची आहे त्यामुळे मला बिहारचं पण सगळं माहिती आहे, युपीचं पण माहिती आहे. तुम्ही तिथं महिला सुरक्षेच्या नेवावर सगळं 0 काम आहे आणि जेवढा भ्रष्टाचार आहे त्याचा लिमिट नाहीये. कोणी तिथं विचारणार नाही, कारण का सगळे दंड थोपटून उभे असतात तिथं गुंड, कोणीच काही बोलू शकत नाही तिथं. महिलांच्या सुरक्षेसाठी बिहार आणि युपी आजच्या तारखेला सेफ नाही. जरी तुम्ही म्हणला हमारी बहनों के लिए हम 10,000 दे रहे हैं, तर ते फक्त एक गाजर दाखवण्याचं काम आहे आणि त्या 10,000साठी महिलांचं मत घेणं. म्हणजे तुम्ही महिलांनाही शिकवताय का की पैसे घ्या आणि मत द्या? म्हणजे ही तर ही भारतीय जनता पार्टी आश्वासन तुमचेही पक्ष देतात की महिलांना पैसे देण्याचं. ऐका ना, आम्ही देतो आश्वासन, पण आमच्या वेळेस सुरक्षा होती. ताई लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जेवढे आजच्या तारखेला बलात्कार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, किंवा आजही युपी बिहारमध्ये जशा प्रकारे महिलांबरोबर अत्याचार केले जातात तेवढे भयानक नव्हते. एक लक्षात घ्या. पण असं आहे ताई की तुम्ही हे म्हणताय, पण या निवडणुकीमधला मुद्दा काय होता की सुशासन कशाच्या विरोधात? लालू प्रसाद यादव यांच्या काळातला जंगल राज याच्या विरोधात तर नितीश कुमार यांनी आपली सत्ता एवढे वर्ष टिकवली. त्यातला महत्वाचा मुद्दा काय होता? जंगल राज विरुद्ध सुशासन. आजही तो मुद्दा बिहारच्या राजकारणामध्ये प्रभावी ठरतोय.
तुम्ही सांगा ना, जंगलराज आता सुशासन जंगलराज आहे का? नसतं. सुशासन नाहीच आहे तिथे. सुशासन नाहीच आहे. नितेश कुमार आल्यानंतरही सुशासन नाहीये. रोजच्या आपण बघतोय बलात्काराच्या आणि सगळ्या घटना बघतोय. बर, पेटकर सर हा बोला, तुम्ही काहीतरी बोलत होता. काँग्रेसचं मला काँग्रेसचं असं आहे की पैसा नाही तिजोरी तर वाया गेली मुजोरी. काँग्रेसवर मुद्देच नाही राहतो. काही झालं की ते अमुक आहे तमुक आहे बलात्कार आहे, कुठं आकडेवारी द्या ना मग. अरे महिला सुरक्षावर बोलणार ना आम्ही. 10,000 रुपये तुम्ही देताय, मग महिला सुरक्षा द्या ना तुम्ही. आम्ही कुठं म्हणतोय काँग्रेस. भाऊ ऐका ना, भाऊ माझं म्हणणं एकच आहे, जेव्हा तुम्ही 10,000 द्यायच्या ऐवजी जर महिला सुरक्षा वाढवली किंवा कायदा आणि सुव्यवस्था वाढवली तर आपोआप आमची बहीण खुश होणार हो बिहार मधली. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. येते आंबेकरजी येते. आता कुठे नाराज आहे? बर ठीक आहे, आंबेकरजी बोला. आपण पाहतोय की त्यांच्या इंडिया आघाडीमध्येच एकमत नाहीये. अतिशय चांगली गोष्ट आहे की जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते खरं मान्य करतायत. ही संगीताताईंना विनंती करतो की काँग्रेसचा सगळ्यात मोठा जो दुर्गुण आहे तो डोळ्यावर कातडी ओढून बसणं हा मोठा दुर्गुण आहे. आता आपणच स्वतः सांगितलं की लालू प्रसाद यादवांच्या जंगल राज विरुद्ध बिहारची जनता सुखी आहे आणि म्हणून ती यांना सुशासन बाबू हे बिहाऱ्यांनी ठेवलेलं नाव आहे. मी नाही बोलले, मला बोलू दे मॅडम, मला आता बोलू द्या. शिवसेनेचे आपले भाऊ असं म्हणाले की काँग्रेस मधले 30% गुन्हेगार, म्हणजे त्यांनी हे मान्यच केलं की काँग्रेसमध्ये तेवढे गुन्हेगार होतेच म्हणून. म्हणजे भारतीय जनता पार्टीला चालतात. अजित पवारांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला माणूस मांडीवर घेऊन तुम्ही नाचवता, म्हणजे तुम्ही वेगळं काय करता? महिला बिहार मध्ये मला बोलू द्याल का ताई? एक तिघही जण बोलतात त्यामुळे मला कळत आहे. बरं, आता तिघांचंही झालं असेल तर आंबेकरजी तुमचा मुद्दा करा पूर्ण. आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे की इथे वाल्याचाच वाल्मिकी होतो ना, आणि अंगुलीमाल कोण होतं? चांगलं शेवटी काही लोक सुधरत असतील. वाल्याचा वाल्मिकी होतोय महाराष्ट्राच्या बाबतीत. पेटकरजी वापरू नका, गडबड होईल. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी इथं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीत वापरला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला काय सांगायचं आपण? तो सगळा पैसा त्या जनतेचा आहे. वाल्मिकी करणारा पक्ष आहे हे एकदा जाहीर करून टाका. उद्या आणखीन काही लोक बर चला आंबेकरजी बोला आता. बेसिकली काँग्रेसचा सगळ्यातला मोठा दुर्गुण जो आहे की त्यांना जनतेचे प्रश्न कळत नाहीत म्हणून जनता त्यांना सगळीकडे नाकारते. त्यांना बोलू दे ताई, मी देते ना तुम्हाला वेळ पुन्हा एकदा, त्यांना बोलू देत. चला हा आंबेकरजी. तिवारीताई असं म्हणतात की आता तिकडे युपी आणि बिहारमध्ये सगळ्यात महिलांविरुद्ध गुन्हे होतात. हे बिहार आणि उत्तर प्रदेशच्या जनतेचं मत नाही. तुम्ही जे पोचलेले पाळलेले गुंड होते त्यांना सगळ्यांना योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्ये आणि नितीश कुमारांनी बिहारमध्ये संपूर्ण थंड केलं. म्हणून नितीश कुमारजींना बिहारच्या जनतेने सुशासन बाबू, नितीश कुमार 20 वर्ष आज मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झालेला किंवा केला गेलेला सुद्धा नाही. त्यामुळे सुशासनासाठी एनडीए ही प्रसिद्ध आहे. हे जर तुम्हाला मान्य करायचं नसेल तर तुमचे मुद्दे तुमच्याकडे ठेवा, जनतेला ते पटणार नाही. आता मूळ मुद्दा जो आहे की बिहारचा विकास झाला की नाही, बिहारचा विकास झालेला बिहारच्या जनतेने पाहिलेला आहे. मग आता मुद्दा त्यांनी जो घेतला तर राहुल गांधींनी संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन मध्ये वोट चोरी हा नकारात्मक मुद्दा सोडून कुठलाही चांगला मुद्दा घेतला नाही. दुसरी महत्वाची असं की ज्या वेळेला ते वोट चोरीचं महाराष्ट्रातलं कर्नाटकातलं उदाहरण देत होते तेव्हा निवडणूक आयोग त्यांना सांगत होता की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण बिहारमध्ये करूया. ती करण्यात आली. राहुल गांधींनी त्याला कितीही विरोध केला तरी ती करण्यात आली. त्याच्यामधून 63 लाख मतदार हे बोगस निघाले, ते वगळण्यात आले. त्यानंतर फॉर्म 6 भरून 3.5 लाख मतदारांची नावं कमी केली आणि 25 लाख मतदारांची फॉर्म 6च्या आधारे नावं वाढवली गेली. एवढा सगळा एक्सरसाइज करून अतिशय क्लीन आणि नीट अशी ही निवडणूक झालेली आहे. त्यामुळे पुन्हा उद्यापासून हे जे वोट चोरीचं आरडाओरडा करायला लागतील
तो जनतेला कळतं की हा सगळा देखावा आहे आणि आपलं अपयश झाकण्यासाठी म्हणून हा आरोप करतात. त्यामुळे भाजपने ही निवडणूक, एनडीएने ही निवडणूक आपल्या विकास कामांच्या आधारावर लढवली. त्यामुळे एनडीएला यश मिळणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. बर, ठीक आहे, काही तासात कळेल आपल्याला. सुनील मोदीजी, आता मला सांगा, मुस्लिम यादव हा या मतांचा बेस हा इंडिया आघाडीचा, बिहारमध्ये महागठबंधनचा मोठा बेस मानला जातो. याच बेस पुरतं मर्यादित राहिलात की याच्या पलीकडे जाणं शक्य झालंय या वेळेला? नाही, मी आपल्याला एक थोडस आकडेवारीचं गणित सांगतो. लोकसभेमध्ये जी युती होती त्या युतीच्या आणि इंडिया आघाडीची युतीमध्ये तिथे इंडिया आघाडीच्या लोकांना, आमच्या लोकांना जागा कमी मिळाल्या, परंतु मतांचा फरक जर बघितला तर तो 0.5% होता, 0.5% होता. आणि 0.5% फरक हा अनेक वेळा नितीश, आपले इंडिया आघाडीचे लोक असतील किंवा आरजेडीचे लोक असतील, यांनी त्याचा नीट अभ्यास करून म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाहीर करणं हा एक वोटर्स कॉम्बिनेशनचाच भाग होता. आणि ते त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर एक मी तुम्हाला सांगतो की आंबेडकर साहेब अजून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत खुशीत राहू देत, माझी काही अडचण नाही, पण माझं असं मत आहे, कविताजी, तुम्ही आजचे जे सर्वे 5 लोकांनी केलेले आहेत त्याचा तुम्ही उल्लेख केलेला नाहीये. त्याच्यामध्ये आजतक आणि एबीपीच्या पत्रकारांनी आज एक सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये 76च्या वर या दोघांना जागा दिलेल्या नाहीयेत इंडिया आघाडीच्या. म्हणून माझं असं मत आहे की उद्या 10 वाजेपर्यंत आपण आपल्या ठिकाणी योग्य राहू. पण मी आपल्याला सांगतो, मुद्दा माझ्या लक्षात घ्या तुम्ही, जातीचं कॉम्बिनेशन हे बिहारमध्ये कायम होतं, ते यावेळी परफेक्ट झालेलं आहे. आणि जे तिसरी आघाडी झाली आहे त्यांनी मतं भारतीय जनता पार्टीची खाल्लेली दिसतील आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी पराभूत झालेलं दिसेल. हे उद्या तुम्ही 10 वाजता लक्षात येईल तुमच्या. या तिसऱ्या आघाडीमध्ये कोणकोणत्या पक्षांचा तुम्ही विचार करताय? नाही, तिसऱ्या आघाडीमध्ये म्हणजे ती आमच्या, काय नाव त्यांचं, सायकोलॉजिस्ट साहेब आहेत, त्यांची आघाडी, त्यांची आघाडी सांगतो. आमच्याकडे आता सगळी तिसरी आघाडी झालेली नाही. आमच्याकडे विचारलं मी, तुम्ही तो शब्द वापरलात म्हणून मी विचारलं मुद्दा. नाही, तिसरी आघाडी आमच्याकडे, लेफ्ट आमच्याकडे आहेत, त्यानंतर ते मल्ल्याचा ग्रुप आहे आमच्याकडे. आणि यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या 29 जागा चिराग पासवानला दिल्या, ज्यांनी गेल्या वेळी तिथं भारतीय जनता पार्टीने जेडीयूचे आमदार काही 20 निवडून आले होते, त्यांचा मोठा फरक इथे या इलेक्शन मध्ये पडणार आहे आणि तेच विजयाला इंडिया आघाडीला कारणीभूत ठरणार आहे. हा माझा मुद्दा आहे. बरं, चिराग पासवान यांना दिलेल्या जागा या एनडीए साठी त्रासदायक ठरणार असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, अतुल पेटकरजी, याच्यावरही मला सांगा. आणि जो मुद्दा आता छेडलेला आहे सुनील मोदींनी, तो मुद्दा आहे प्रशांत किशोर यांच्या एंट्रीचा. प्रशांत किशोर यांची या निवडणुकीमधली ही पहिली एंट्री आहे, याचा काय परिणाम होणार आहे? नाही, त्याचा फार परिणाम होणार नाही. त्यांची पहिलटकरीसारखं आहे त्यांचं सगळं काम, नवीन आणि त्यांच्यामुळे महिला आणि साधारणपणे युवकांची मतं आहे. पण त्याचा फायदा मला दिसतं असं की त्याचा फायदा परत राष्ट्रीय रालोआलाच होईल. आणि अनेकदा आपण बघतो असं की राजकारण म्हणलं की मग सगळंच आलं, म्हणजे राजकारण, युद्ध, प्रेम सगळं माफ असतं. मला असं दिसतं की यांना ही काही मतं घेण्यासाठी उभा केलेला आहे की ज्याचा फायदा आपल्याला व्हावा, या उद्देशाने त्यांना उभा केलेला आहे. आणि प्रशांत किशोरांना तसे आपल्याला व्हावा या उद्देशानं कुणी उभे केले? भाजप. आणि प्रशांत किशोर हे भाजपची बी टीम आहे असं तुम्हाला म्हणायचंय? बी टीम वगैरे नाही म्हणणार मी, पण साधारणपणे ते तसे सॉफ्ट कॉर्नर आहेच त्यांना भाजप विषयी. मुद्दा मांडायचा आहे. ते भाजपचे रणनीतिकार होते आणि राजकारणामध्ये असं करते, म्हणजे ते करावं, सगळेच पक्ष करतात. मग तो महाराष्ट्र असो कोणतंही राज्य असो, असं करावंच लागतं. त्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही. बरं, म्हणजे प्रशांत किशोर यांचं या निवडणुकीमधली एंट्री ही भाजपसाठी होती, भाजपला साजेशी होती, भाजपला मदत करणारी होती असं तुमचं म्हणणं आहे? हा सुनीलजी बोला. एक मिनिट, मी फक्त थोडीशी आकडेवारी सांगतो आपल्याला की त्या आकडेवारीवरनं अधिक स्पष्ट होईल की ते कोणाची मतं खाती. मी आपल्याला सांगतो की जी 130-35 जागा ज्या प्रशांत किशोरनी उभा केलेल्या, म्हणजे माझ्या समोर आकडेवारी आहे म्हणून सांगतोय,
त्यातल्या 68 जागा या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. अर्बन वोटिंगमध्ये, अर्बनमध्ये भारतीय जनता पार्टी प्रबळ आहे, तिथं त्यांनी 68 जागा उभ्या केलेल्या आहेत. आणि जिथं ग्रामीण आहे, आदिवासी आहे, मुस्लिम आहे, त्या ठिकाणी त्यांच्या 40 भरच जागा आहेत, त्यातल्या 20 भर जागा त्यांनी विड्रॉ पण केल्या. 68 जागा या ज्या उभ्या केलेल्या आहेत प्रशांत किशोर, या प्रशांत किशोरना एक तिथे जे आहे त्यांनी अप्पर वोटिंग कडे जास्त लक्ष दिलेलं आहे. उच्चभ्रू लोक, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू म्हणजे कास्ट वाईज सुद्धा ब्राह्मण, मारवाडी, जैन वगैरे यांच्याकडे, आणि त्यांचे उमेदवार पण 30-35 या कॅटेगरी मधलेच आहेत. आणि मी आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टीचं आणि प्रशांत किशोरांचं एकमेकाकडे न बघण्याचं 10 वर्षाचं 7 वर्ष झाले ते एकमेकाकडे बघत नाही. प्रशांत किशोरांना इनडायरेक्टली भाजपला हे दाखवून द्यायचं आहे की माझ्यामुळं तुम्ही केंद्रात आलात आणि आता तुमची सुरुवात बिहारमध्ये माझ्यामुळं कमी होणार आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं. त्यांना हे वाक्य, तुम्ही माझं वाक्य लक्षात द्या, प्रशांत किशोर हे निवडणुकीनंतर हे वाक्य नाही बोलले तर मी तुम्हाला सांगतो, ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घ्या. बर, ठीक आहे, चला. ताई, तुम्हाला काही सांगायचंय? कारण मला एक प्रश्न आंबेकरांना विचारायचा आहे, पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोला. माझं एक म्हणणं शेवटी जाता आता म्हणेन की बिहारचं नेतृत्व थकलेलं आहे, दिशाहीन आहे, दिशाहीन. यांनी कितीही सांगितलं की काँग्रेसकडे मुद्दे नाहीयेत, त्यांनी फक्त वोट चोरीवर बोललंय, तरी आता बिहारमध्ये युवक शिकलेले आहेत, त्यांना कळतंय आम्हाला नोकऱ्या नाहीयेत, रोजगार नाहीये, त्यामुळे तेही काहीतरी रिॲक्ट होणार ना. एवढा यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आम्ही एवढ्या जागा घेऊ, 243 मध्ये एवढ्या घेऊ आणि काँग्रेसला असं एवढंसं दिखाव, हे सगळं मॅनेज करून होतंय आणि हे चित्र निर्माण केल्या जाते. जर विकास झाला असताना तर आज यांना एवढी मेहनत घ्यायची काही गरज नव्हती. हे ज्या हिशोबाने म्हणजे प्रशांत किशोर पण त्यांची जी जनसुराज पार्टी आहे ती निश्चितपणे चांगलं काम करणार आहे आणि त्याचं नुकसान आम्हालाही होणार आहे, एक लक्षात घ्या. पण जसं आता भाऊंनी मुद्दा मांडला की ते त्यांना मिंद दाखवणार भाजपला की माझ्यामुळं तुमचा फायदा झालाय, ही निश्चित आहे. ही जरी रणनीती भाजपची असतील तरी पुढच्या वेळेस ही त्यांना बॅकफायर होणार आहे. बिहारची लोक वेडी नाहीयेत, अतिशय हुशार, आणि त्यांना कळायला लागले की त्यांचा वापर कसा होतोय. ते आता उद्या 10 पर्यंत आपल्या समोर ते पिक्चर डेफिनेटली येईल. ताई, बरं, आंबेकर सर, एक प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की हे सगळे जेव्हा आकडे येतात तेव्हा त्यामध्ये काही डिटेल्स आकडे सुद्धा असतात, काही इतर प्रश्न सुद्धा या सर्व्हेजमध्ये विचारले जातात. त्यातला एक प्रमुख प्रश्न असतो की मुख्यमंत्री पदासाठीचा तुमचा आवडता चेहरा कोणता. बहुतांश सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तुमचा आवडता चेहरा कोणता याच्यासाठी 2 महत्त्वाचे ऑप्शन होते आणि त्यातला एक होता आरजेडीचे तेजस्वी यादव आणि दुसरा अर्थातच बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा. यामध्ये बहुतांश सर्व्हेमध्ये एकतर काटेकी टक्कर आहे, म्हणजे दोघांना मिळणारी मतं जवळपास सारखी आहेत, पण बऱ्याच ठिकाणी तेजस्वी यादव यांना कल जास्त मिळताना दिसतोय. जर 36-37 असेल तर 37% जवळपास मतदार असं सांगतात की तेजस्वी यादव ही आमची चॉईस आहे. हे का होतंय? बेसिकली हाच विचार करून भाजप किंवा एनडीएनी स्वतः, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतः निर्णयामध्ये नितीश कुमार सुद्धा आहेत, त्यांनी स्वतःला कधीही मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं नाही. भाजपची ही जी रणनीती आहे ती, भाजप हा नेहमी इतर ज्या सगळे वर्ग आहेत समाजातले त्या सगळ्यांना संधी देणारा पक्ष आहे आणि हा भारतातला असा एकमेव पक्ष आहे. आपण पाहिलं असेल तर प्रेमा खांडू असतील, त्यानंतर मोहन यादव असतील, हे सगळे एसटी, ओबीसी, एससी या प्रवर्गातले मुख्यमंत्री बनवणारा भाजप हा एक मोठा पक्ष आहे आजच्या राजकारणातला. त्यामुळे सगळ्यांना संधी द्यायची. आज नितीश कुमार सुद्धा एक मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत, त्यांना ही तरुणांचं मत कुठे चाललंय हे त्यांना कळलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी हे एक जे भाजप एनडीएची जी रणनीती ठरली की आपण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार प्रोजेक्ट करूया नको, त्याला सहमती दर्शवली. त्यांच्या स्टेजवरूनच, तेही स्टेजवरून बोलत होते त्यावेळेला त्यांनी स्वतः पण कधी उल्लेख केला नाही. हे त्यांच्या राजकीय मॅच्युरिटीचा हा एक प्रशंसनीय असा भाग आहे असं आपण मानायला पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य करू की ते जरी दोघांना समान बऱ्यापैकी मतं मिळाली असली तरी तरुणांची पसंती ही नॅचरली बाय चॉईस हे ते तरुणालाच पसंती देणार, हे आपण मान्य केलं पाहिजे. माझा महत्वाचा मुद्दा जो आहे
की या इलेक्शनच्या भाषेमध्ये किंवा इलेक्शनचं वर्णन करताना नेहमी अँटी इन्कम्बन्सी आणि प्रो इन्कम्बन्सी असा विचार केला जातो. म्हणजे आज जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध मतं किती आहेत आणि त्यांच्या बाजूनी मतं किती आहेत. तर आपण जे वाढीव मतदान पाहिलेलं आहे त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नितीश कुमारांच्या राजनीतीवरती, त्यांच्या राजकारणावरती, त्यांच्या सुशासनवरती जनता खुश आहेत आणि विशेष करून महिला वर्ग खुश आहे. त्यामुळे आपण पाहिलं की दुसऱ्या फेजमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि एक्झिट पोलमध्ये सुद्धा महिला बऱ्याच अंशी या एनडीएच्या बाजूने होत्या, हे आपण पाहिलं. त्यामुळे हे जे यश आहे हे एनडीए आणि भाजपचं यश आहे आणि हे विरोधी पक्षांनी मान्य केलं पाहिजे. मगाशी ताई म्हणाल्या की मग भाजप एवढी मेहनत का करते, त्याचं उत्तर मगाशी आपले जे एक्सपर्ट आहेत त्यांनी दिलं की भाजप महानगरपालिकेची इलेक्शन असेल किंवा देशाची इलेक्शन असेल, प्रत्येक इलेक्शन मध्ये पूर्ण तयारीनेच उतरतो आणि भाजप हा पूर्ण तयारीने उतरणारा आजच्या राजकारणातला एकमेव पक्ष आहे. म्हणून भाजप एवढं सर्वदूर यश मिळवतो हे मी या माझ्या मित्रांना सांगू इच्छितो. बरं, पेटकरजी आता मला पेटकरजी सांगा मला आता एका मुद्द्याचं की हा मुद्दा या निवडणुकीमध्ये महत्वाचा होता. म्हणजे या अगोदर नितीश कुमार यादव यांना ना फक्त मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं, तर नितीश कुमार यांच्या पक्षाच्या जागा कमी निवडून आलेल्या असताना सुद्धा भाजपनं बिहारमध्ये त्यांना मुख्यमंत्री केलं, ज्याची खूप चर्चा सुद्धा झाली होती. पण 2020चा तो इतिहास आता मागे पडला आणि 2025 मध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एनडीएनं, फक्त भाजपनं नाही एनडीएनं घोषित केलं नाही. काय रणनीती होती याच्यामध्ये? कदाचित असं आहे की नीती, आपण जसं मुद्दा आला ना की त्यांनाही जाणीव झाली आहे आपल्या वाढत्या वयाची वगैरे, असं कोणीतरी एक मुद्दा उपस्थित किंवा त्यांच्या सहमतीनं हे जाहीर झालं की हो बा आपण उमेदवार देऊ. तुम्हीच मगाशी म्हणालात राजकारणामध्ये वय वाढलेलं चांगलं असतं म्हणून, त्यामुळे ते काय वयाच्या मुद्द्यावर न घेतलं असेल? वयाच्या मुद्द्यावरून मगाशी ते वयाचं असं कदाचित त्यांना असं एखाद्या त्यांना काय वाटलं हे आपण इथून नाही सांगू शकत, पण असं वाटतं की आपण भाजपचं जे तंत्र आहे, धक्का तंत्र, हे अलीकडलं त्यांचं प्रमुख. पण राजकारणातले निर्णय असं काय नितीश कुमारांना काय वाटतं किंवा मोदींना फक्त काय वाटतं याच्यावर घेतले जात नाही. आपण बघा ना, जसं महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती होतील हे कोणाला वाटलं होतं का? तर अलीकडे जर सगळ्याच बघितलं तर भाजप सगळीकडे धक्का तंत्रच वापरतो ना, तर इथे कदाचित तसं होईल. नाही, पण इथे काय फक्त भाजप नाहीये ना, हो, एकट्या भाजपचा निर्णय नाहीये. नितीश कुमारांचाही निर्णय राहील, तो जेव्हा होईल तेव्हा ते मब म्हणतीलच, असं होणार नाही. हा, मग तेच तर मी म्हणते की का त्यांना असं वाटलं की यावेळेस वय, त्याच्यात तुम्ही जे सांगताय ते उत्तर फारसं कन्व्हिन्सिंग नाहीये. मगाशी तुम्ही म्हणालात की वाढतं वय जे आहे तो काही राजकारणामधला मायनस पॉईंट नाहीये, उलट तो प्लस पॉईंट आहे. पण आता तोच पॉईंट आहे का की ज्याच्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलं नाही? नितीश कुमार हे समजदार राजकारणी आहेत, हे त्याचं उत्तर आहे. नाही, एक मिनिट, हा प्रश्न तुमच्यासाठी नाहीये, तो अतुल पेटकरांसाठी आहे. पेटकरजी बोला. हो, मी तेच बोलतो. कदाचित आता मी तेच म्हटलं नाही की वाढतं वय हे तर खरंच आहे की राजकारणात काही पॉइंट नाही, पण आता कदाचित त्यांना असं झालं असेल, त्यांच्या चर्चा झाली, त्याच्यातून असं निश्चित ठरलं असेल की बा आपण उमेदवार आता जाहीर करू नये. आता जाहीर केलं तर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, कारण अँटी इन्कम्बन्सी ही दोन प्रकारची असते. एक जनतेमध्ये असते, दुसरी सरकारप्रती असते, दुसरी त्या सरकारमधल्या आमदारांप्रती पण असते, आणि तिसरी म्हणजे नेतृत्वाविषयी पण असते. अनेकदा आपण बघतो लोक बोलतात खुलेआमपणे, तर कदाचित लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी नाही असं भाजपचं म्हणणं आहे. पण तुम्ही जे अँटी इन्कम्बन्सीचा उल्लेख करता सरकारमधली सत्ताधारी पक्षांमध्ये अँटी इन्कम्बन्सी होती की नव्हती? मी काय बोललो लक्षात घ्या परत. मी काय म्हटलं, अँटी इन्कम्बन्सी किती प्रकारची असते हे मी सांगून राहिलो तुम्हाला. हा, मी त्यातलेच तुम्हाला विचारते की लोकांमध्ये राहू देत, पक्षांमध्ये होती की नाही? नितीश कुमार यांच्या पक्षामध्ये होती की नाही? पक्षामध्ये होती तेच सांगू शकता. मी काय म्हटलं, कदाचित हे नाव का जाहीर केलं नसल याच्या मागचं कारण मीमांसा मी करतो आहे. असं होऊ शकतं की समजा नितीश कुमारचं नाव, कारण ते सलग 9 वेळा मुख्यमंत्री आहेत तिथे, 9 वेळा सलग, मग त्याच्यामुळे असं होऊ शकतं की अरे किती वेळा एकाच माणूस, हे बदलतच नाही बा, किती वेळा एकाच माणसाला करायचं. कदाचित त्यांचं नाव जाहीर केलं तर एक नकारात्मक मेसेज जाऊ शकतो
आणि त्याचा आपल्याला हे होऊ शकतो, फटका बसू शकतो. याचा देखील अभ्यास. आणि भाजप हा कायम सर्व्हेवर, भाजपच्या प्रत्येक गोष्टीसाठी सर्व्हे होतो. अगदी महानगरपालिकेसाठी ते सर्व्हे शिवाय पुढेच जात. त्याच्यामुळे होऊ शकतं एखाद्या वेळेस त्यांच्या सर्व्हेत ही बाब समोर आलेली असू शकते, किंवा असं केलं तर याचा फटका बसेल. तर सध्याच कुठलंही नाव जाहीर करू नका, आपण इलेक्शन झाल्यावर ठरवू. पक्षातलीच अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असावा. बिलकुल बिलकुल. बरं, चला सुनीलची वेळ संपलेली आहे, पण तुम्ही मगाशी काहीतरी इशारा करत होतात, बोला. नाही, माझा एक महत्वाचा मुद्दा काय आहे की या टोटल आता भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये सरकारी यंत्रणेचा जो दुरुपयोग होतोय तो मी आज नाही पण भविष्यात तो त्रास आहे. उदाहरणार्थ महिलांना डायरेक्ट पैसे देणं, 10,000 इलेक्शनच्या तोंडावर देणं. मी महाराष्ट्राचं उदाहरण देतो आपल्याला. लाडक्या बहिणीचं कुठलंही व्हेरिफिकेशन न करता 3 महिन्याचं ऍडव्हान्स पैसे दिले आणि त्यांची मतं घेतली. आणि आता आमचं काही दिवसात आंदोलन सुरू होईल. माहिती आहे जवळजवळ 38 लाख महिलांना आता तुम्ही वगळलंय आणि परत नवीन KYC केल्याशिवाय पैसे देत नाहीयेत. गेले 2 महिन्याचे पैसे आलेले नाहीत. आंबेडकर साहेब, हे जनतेची फसवणूक भारतीय जनता पार्टी एक लिमिट पर्यंत करू शकतं. पण द्यायचे की नाही मग पैसे? तुम्ही निवडणुकीच्या आधी देऊ नका म्हणतात, निवडणुकीनंतर का दिले नाही असं म्हणतात. माझ्याही पक्षाची भूमिका म्हणून सांगितलं तर अशा प्रकारच्या पैशांचं आमिष दाखवण्यापेक्षा त्या लोकांना स्टेबिलिटी करण्यासाठीचा प्रयोग केला पाहिजे. विरोधाभासी भूमिका होते ना सुनीलजी, कारण मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणुकांच्या आधी पैसे देऊ नका असं म्हणता आणि निवडणुका झाल्यावर म्हणताय की पैसे का नाही दिले म्हणून. म्हणजे असं कसं काय होऊ शकतं? एक कुठली तरी भूमिका घ्यावी लागेल ना. मी काय म्हणलं कविताजी, राजकारण म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या 1 मिनिटं बाजूला ठेवू. वस्तुस्थिती, मी एक व्यापारी आहे, मी पण एक व्यापार करतो, मी टॅक्स पेअर करतो. आज माझ्या कोल्हापूरमध्ये किती गोष्टी मागे पडल्या त्या महिला याच्यावरनं अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. केव्हा तरी कविताजी एक प्लॅटफॉर्मवर राजकारण सोडून बोलण्याचे तुम्ही एक संवाद ठेवा. त्याच्यामध्ये त्यावेळेस आपण त्याचा सामाजिक विचार करूयात ना. आपण आता राजकीय पटलावर त्याचा विचार करताना विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या आधी म्हणजे असं आहे की बिहारमध्ये सुद्धा 10,000 रुपये नितीश कुमार यांच्या पक्षाने दिले, त्याला विरोध होतोय. पण ती दुसरीकडे तुमच्याही जाहीरनाम्यामध्ये आम्ही पैसे देऊ असं आश्वासन आहेच की ते टाळता आलं. 2,500 रुपये दर महिन्याला देऊ असं आहे. प्रति आणि क्वांटर प्रति असं होत जातं. त्यातनं ते झालेलं आहे. आता नितीश कुमारने आपल्या तुम्ही सत्तेवर आले असते ते बरोबर नसतं ठरलं का? मग 1 मिनिट पेटकरजी त्यांना बोलू देत. हा सुनीलजी बोला. नाही, माझं काय म्हणणं की क्वांटर आणि प्रति क्वांटर हे घोषणा होतच असतात. आता सरकारी नोकरी प्रत्येकाच्या घरात देऊ हे तेजस्वीनं सांगितलेलंच आहे. देऊ शकतील का? तर माझं असं मत आहे अशा पॉप्युलर घोषणांसाठी केव्हा तरी विचार करून सर्व पक्षांनी एका व्यासपीठावर आलं पाहिजे. सत्तेसाठी अशा घोषणा न करता लोकांची मतदान झाल्यावर काही तासच उलटलेले आहेत तेव्हाच तुम्ही म्हणताय की दिलेली आश्वासनं पूर्ण करता येणं शक्य नाहीये म्हणून. हाच तर मतदारांचा अपमान आहे ना की मतदारांना निवडणुका आल्यानंतर वेगवेगळ्या घोषणा द्यायच्या, वेगवेगळी आमिष दाखवायची, वेगवेगळी आश्वासनं द्यायची, पण प्रत्यक्षात निवडणुका झाल्यानंतर ती पूर्ण होतात का हा प्रश्न आहे. बिहारचा विचार करता अनेक महत्वाचे मुद्दे असतील. अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा बिहारमध्ये महत्वाचा ठरणार आहे, जातीय समीकरणांचा मुद्दा बिहारमध्ये महत्वाचा ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये बिहारमधल्या तरुणांमध्ये असलेला असंतोष हा प्रकर्षाने दिसत होता. पेपरफुटीच्या प्रकरणांपासून तो सुरू झाला होता, त्यानंतर अग्निवीरला मोठ्या प्रमाणावर बिहारमधल्या तरुणांकडून विरोध झाला होता. इतर अनेक मुद्द्यांवर, स्थलांतराच्या मुद्द्यावर बिहारमधले अनेक तरुण नाराज होते. तर या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर नेमका कसा होणार आहे याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, बिहारमध्ये मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे तो मतदानाचा टक्का कुणाला विजयापर्यंत पोहोचवणार आहे. पुन्हा एकदा एनडीएच्याच हाती सत्ता मिळणार आहे की महागठबंधनला 10-15 वर्षांच्या प्रयत्नांनंतर पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याची संधी मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी फक्त काही तासांची प्रतीक्षा असेल. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.